पालघर जिल्ह्यातील बनचिंचोले गावात दिनांक 16 एप्रिलच्या रात्रीला समाजकंटकांनी लाठीकाठी धारदार शस्त्राने प्रहार करून 2 साधूसह चालकाची निघृण हत्या केल्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून माहूरचे योगी परमपूज्य श्यामबापू भारती महाराज यांनी साधू समाजाच्या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात या घटनेची निंदा केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। साधू समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात श्री पंचदशनाम आखाड्याचे साधू कल्पवृक्ष गिरी सुशील गिरी हे चालक निलेश तेलगडे यांच्या सोबत घेऊन आपले गुरुमहंत रामगिरी महाराज यांच्या अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडचिंचोले मार्गाने गुजरात राज्यात निघाले असता त्या गावाजवळ लॉकडाऊन असतानाही सुमारे 200 पेक्षा अधिक लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ही बाब वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याने कासा पोलीस स्टेशनला कळविली। पोलीस हजरही झाले, परंतु जमावाने पोलिसांच्या पुढे साधूंना लाठीकाठी धारदार शस्त्रासह मोठमोठ्या दगडांनी मारहाण करून त्यांची अमानुषपणे हत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यावेळी केलेल्या व्हिडिओग्राफीवरून समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी साधूंचे रक्षण करण्याऐवजी त्यांना जमावाच्या स्वाधीन केल्याचे चलचित्रातून स्पष्ट होत असल्याने पोलिसांच्या कृतीचा व घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून घटनेतील कुठलाही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटायला नको, सर्व आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। 2020 या दिवशी पालघर जिल्ह्यामध्ये काशा ठाणा अंतर्गत या गावामध्ये काही महाराज लोक, त्यांचे नाव असे आहे की कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी आणि त्यांचे ड्रायव्हर असे एकूण 3 लोक गाडीत जात असताना त्या गावातील लोकांनी जमावांनी अडवून त्यांना मारहाण केली आणि ही मारहाण होत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं। त्यानंतर तिथे पोलीस प्रशासन आलं, त्यांनी महाराज लोकांना आपल्या ताब्यात घेतलं आणि परंतु काही वेळानंतर पोलिसने स्वतः त्या महाराज लोकांना पब्लिकच्या हवाले केलं, कारण हा व्हिडिओ फुटेज आम्ही स्वतः प्रत्यक्ष टीव्हीवर बघितलेला आहे आणि असं वाटते की कदाचित हा साधूंना मारण्याचा कट आहे का हा प्रश्न निर्माण होतो। माझं उद्धवजी ठाकरेंना आव्हान आहे की ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर भगव्याविषयी खूप काही बोलायचे, परंतु आज जेव्हा भगव्यावर हा घाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते भगव्याला निश्चित न्याय देतील। कारण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते त्यावेळेस त्याच्या अंगावर सुद्धा भगव्या वस्त्र धारण केलेलं होतं, म्हणून मला एक त्यांच्याबद्दल आदर आहे की ती भगव्याविषयी निश्चितच न्याय देणार आणि द्यायलाच पाहिजे। आणि जर का त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही साधू संत मंडळी याच्या लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलने करू, सत्याग्रह करू आणि न्याय देण्यासाठी आम्ही सरकारला बाध्य करू। साधू संतांचा आक्रोश व त्यांच्या भावना शासनाला कळवितो, अशी प्रतिक्रिया प्रभारी तहसीलदार व्यंकट गोविंदवार यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला दिली। साधू संतांची हत्या संदर्भात जे साधू संतांनी आज निवेदन दिलेले आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई होण्यासंदर्भात त्या संदर्भात जे निवेदन दिलेले आहे, निवेदन प्रशासनाला वरिष्ठाला मी सादर करतो। आज विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे, राजू दराळे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।